आज आपण विकास निर्देशांक म्हणजे डेव्हलपमेंटल इंडिकेटर्सचा अभ्यास करूया. आता MPSCने कायम ह्या HDIवर प्रश्न विचारलेला आहे. HDI म्हणजे काय? मानव विकास निर्देशांक. आता ह्या अहवालांचा अभ्यास करताना आपल्याला काय माहीत पाहिजे की हा अहवाल कोणती संस्था प्रकाशित करते आणि त्याचे कोणते आयाम आणि कोणते निर्देशांक आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंडिकेटर्स आणि डायमेन्शन्स असं त्याला म्हटलं जाते. मग आता मानव विकास निर्देशांक, आता हा इंडेक्स बघा, जागतिक स्तरावर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नावाची संस्था आहे. मग ती संस्था काय करते तर प्रत्येक वर्षी मानव विकास अहवाल निर्देशांक म्हणजे मानव विकास अहवाल असतो आणि त्या अहवालामध्ये वेगवेगळे निर्देशांक असतात. मग मानव विकास अहवालातला पहिला निर्देशांक आहे मानव विकास निर्देशांक. ओके, म्हणजे या अहवालामध्ये कसं असतं अनेक निर्देशांक असतात. मग त्यामधला पहिला निर्देशांक आहे मानव विकास निर्देशांक. आता बघा, ह्या मानव विकास निर्देशांक 1990ला सुरू झालेला आणि फादर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलं तर दोन व्यक्तींची नावं आपल्याला माहीत पाहिजेत. महबूब उल हक जे की पाकिस्तानचे होते तज्ज्ञ आणि भारताकडून अमर्त्य सेन, या दोघांनी काय केलं होतं तर हा निर्देशांक डेव्हलप केलेला होता. ओके, आता मानव विकास निर्देशांकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स आहेत, म्हणजे त्याला 3 आयाम आहेत बघा. पहिला कोणता आहे? दीर्घ आणि निरोगी जीवन म्हणजेच लॉंग अँड हेल्दी लाईफ असं त्याला म्हटलं जाते. त्याच्यानंतर सेकंड आयाम बघितला तर ज्ञानाची सुगमता म्हणजे ॲक्सेस टू नॉलेज. आणि तिसरा आहे बघा चांगले राहणीमान, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही? दीर्घ आणि निरोगी जीवन, ओके, म्हणजे हेल्थ म्हणू शकतो आपण त्याला. ज्ञानाची सुगमता म्हणजे एज्युकेशन असं म्हणू शकतो त्याला आपण. आणि चांगले राहणीमान म्हणजे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके, मग आता ह्या 3 आयामांमध्ये आता दीर्घ आणि निरोगी जीवनासाठी आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यासाठी आपण काय करतो, जन्मावेळीची सरासरी आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टेन्सी ॲट बर्थ याच्या माध्यमातून आपण काय करतो, दीर्घ आणि निरोगी जीवन हा आयाम मोजला जातो. ज्ञानाची सुगमता यासाठी आपण काय करतो बघा, मीन इयर ऑफ स्कूलिंग अँड एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग म्हणजे काय, सरासरी शालेय वर्ष आणि काय अपेक्षित शिक्षणाची वर्ष इतकंच लक्षात ठेवायचं आहे. ती दुसरी आहे का नाही आकडेवारी, 25 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणारी सरासरी किती शिक्षण झाले किंवा 15 वर्ष व किमान 0 वर्ष, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या गरज नाही एक्झामसाठी. किंवा वर बघितलं तर आयुर्मान कमाल 85 किमान 20, नाही गरज एक्झामसाठी. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, पहिला आयाम कोणता, दीर्घ आणि निरोगी जीवन. मग त्याच्यामधला निर्देशांक कुठला लक्षात सॉरी त्याला काय म्हणतात, इंडिकेटरला काय म्हणायचं, निर्देशकच म्हणतात वाटतं त्याला. मग तो कोणता आहे, जन्मावेळीचे सरासरी आयुर्मान. त्याच्यानंतर ज्ञानाची सुगमता म्हणजे काय, शालेय सरासरी शिक्षणाची वर्ष आणि अपेक्षित शिक्षणाची वर्ष म्हणजे एक्सपेक्टेड अँड मीन इयर ऑफ स्कूलिंग लक्षात ठेवा. आणि चांगले राहणीमान, आता इथं काय लक्षात ठेवायचं, चांगले राहणीमान आपण कसं मोजतो बघा, तर पर कॅपिटा GN आहे असं लक्षात ठेवायचं. इथं एक्झाममध्ये पर कॅपिटा GDP असं दिलं होतं एकदा, नाही, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, पर कॅपिटा GNI लक्षात ठेवायचं. ओके, मग आता बघा, आता डायरेक्टली आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, खाली रेडमध्ये लिहिलं आहे बघा, तिन्ही आयाम निर्देशकांचं भूमितीय मध्य घेतलं जातं. आता परीक्षेमध्ये काय देतात तर गणितीय मध्य देतात, तर तिथं आपण अंकगणितीय मध्य असं देतात फसवायला. आपण काय लक्षात ठेवणार आहे, भूमितीय मध्य देतात. आता आपल्याला अजून काय माहीत पाहिजे तर करंट भारताची रँक काय आहे, तर मागल्या वर्षी आपली रँक 134 होती, आत्ता आपली 130 वगैरे झालेली आहे. तुम्ही अनेकदा चेक कराल. ओके, आणि ह्या निर्देशकामध्ये पहिले 3 टॉपचे देश कोणते आहेत तर त्याला आपण कसं लक्षात ठेवणार आहे, INS म्हणजे काय, आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. ओके, आणि जर शेवटचा जर देश बघितला म्हणजे 193वा देश
तर तो साऊथ सुदान, म्हणजे त्याला दक्षिण सुदान असं म्हटलं जातं. इतकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पेजवर आपल्याला अजून काय माहीत पाहिजे. आता हा जो निर्देशांक आहे हा 0 to 1 याच्यामध्ये आपण मोजणी करत असतो. समजा एखाद्या देशाला जर 0 गुण असतील तर काय समजायचं, त्या देशामध्ये मानव विकास 0 आहे. आणि 0पासून 1पर्यंत जाईल. 1 म्हणजे काय, तर सर्वात चांगला मानव विकास त्या देशामध्ये झाला आहे, आपण असं त्याला म्हणू शकतो. ओके. आता भारताचा जर विचार केला तर भारत हा मध्यम विकसित देशांमध्ये येतो, लक्षात ठेवा. ओके. चला आता पुढे जाऊया आपण. आता पुढचा निर्देशांक, आता हे भारताचा आणि महाराष्ट्राचा आहेत, परंतु याच्यावर प्रश्न आलेला नाही अलीकडे, त्यामुळे आता लक्षात ठेवायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा एक इंडिकेटर आहे बघा, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. आता हा कधी सुरू झाला आहे बघा, 2010ला सुरू झालेला आहे. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं की बघा इथं मानव विकास अहवाल कार्यक्रमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती बघा. म्हणजे आपण बघितलेलं 90ला सुरू केलेला आणि 20 वर्ष कधी झाली, 2010ला. मग त्यावेळेस आपण काय केलं तर 3 नवे निर्देशांक 2010ला आलेत बघा. MPI आपण काल बघितलेला दारिद्र्य टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर आत्ता बघणार आपण IHDI म्हणजे इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि पुढे एक बघायचा आहे तो GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. म्हणजे हे 3 कधी आलेत, 2010ला आलेत. ओके. मग आता बघा, मानव विकासातील असमानता HDIमध्ये प्रतिबिंबित होत नाही आणि ती IHDIमध्ये प्रतिबिंबित होते. फक्त आपल्याला एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, एकच फॅक्ट लक्षात ठेवायची. जर IHDI आणि HDIचं व्हॅल्यू जर सेम आली तर आपण काय समजणार आहे, त्या देशामध्ये मानव विकास होतोय, तो कसा होतोय, समानतेनं व्हायला लागलेला आहे. आणि IHDI आणि HDIचं मूल्य जर वेगवेगळं येत असेल तर आपण काय म्हणणार आहोत, तर त्या देशामध्ये मानव विकास कसा व्हायला लागला आहे, असमान व्हायला लागला आहे. म्हणजे काही घटकांचा विकास होतोय तर काहींचा होत नाही. ओके, इतकंच लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता हा पुढला महत्त्वाचा इंडेक्स आहे बघा, लिंग असमानता निर्देशांक. व्हेरी इम्पॉर्टंट. आयोग ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारते. आपण बघितलेला 2010ला हा सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये 3 आयाम कुठले आहेत बघा. पहिलं बघा, प्रजनन स्वास्थ्य आहे, म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. सेकंड आहे बघा एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सशक्तीकरण. आणि तिसरं आहे रोजगार क्षेत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट. 3 समजलं का आयाम, कुठलं आहेत, प्रजनन स्वास्थ्य, सशक्तीकरण आणि रोजगार क्षेत्र असं आहेत 3. आता प्रजनन स्वास्थ्यामध्ये आपण काय बघतो, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजे त्याला काय म्हणतो, माता मर्तत्या दर असं म्हटलं जातं, म्हणजे किंवा माता मृत्यू प्रमाण MMR. आणि पौगंडावस्थेमधील जन्मदर ह्याला म्हणतात अडोलसंट फर्टिलिटी. ह्या 2 निर्देशकांवरून आपल्याला प्रजनन स्वास्थ्य आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर एम्पॉवरमेंट जर बघितली तर आपण काय करतो यासाठी, तर संसदेमध्ये त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण काढलं जातं बघा. आणि याच्यावरून सशक्तीकरण हा आयाम आपल्याला मिळतो. आणि रोजगार क्षेत्र म्हणजे काय, रोजगारामधील स्त्री आणि पुरुषांचं प्रमाणावरून आपल्याला रोजगार क्षेत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळू शकते. आता याचं मूल्य 0 ते 1 दरम्यान असतं. आता याच्यामध्ये 0 म्हणजे काय आहे, तर जेंडर इक्वॅलिटी आहे, म्हणजे लिंग समानता आहे. आणि 1 म्हणजे काय, तर लिंग असमानता आहे. लक्षात ठेवायचं. ओके. मगाशी आपण काय बघितलेलं, HDIमध्ये 0 म्हणजे चांगलं नव्हतं आणि 1 म्हणजे चांगला मानव विकास होता. परंतु आता GIIमध्ये काय लक्षात ठेवतो आपण, 0 म्हणजे काय, तर समानता आहे, लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी. आणि 1 म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, तर जेंडर इनइक्वॅलिटी आहे, म्हणजे लिंग असमानता आहे, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. चला आपण एक्झाम पॉईंट व्ह्यूज बघायला लागलेलो आहे. फायनल रिव्हिजनसाठी काय आपल्याला माहीत पाहिजे एक्झामसाठी, पुस्तकातील सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. चला आता बघा, 1995ला काय झालं होतं, मानव विकास अहवालामध्ये 2 नवे निर्देशांक आपण जारी केलेले होते. पहिला कुठला होता बघा,
GDI म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि GEM म्हणजे जेंडर इम्पॉवरमेंट मॅग्निट्यूड असं 2 इंडेक्स आपण 1995ला आणलेले. परंतु आपण काय केले, हे दोन्ही इंडेक्स काय केले 2014ला आपण 2010ला आपण थांबवले दोन्ही पण इंडेक्स. 95ला सुरू केले GDI आणि GEM आणि आपण 2010ला हे बंद केले. परंतु काय झालं, आपण 2014 पासून GDI पुन्हा एकदा सुरू केला आहे. आता GDI म्हणजे काय आहे बघा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आता जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स कसा फाइंड करायचा बघा, तर याच्यासाठी वर एक फॉर्म्युला लिहिला आहे बघा, HDI महिला डिवायडेड बाय HDI पुरुष गुणवले 100. म्हणजे काय, पुरुषांचा HDI काढायचा सेपरेटली, महिलांचा पण सेपरेटली काढायचा आणि महिलांचा HDI डिवायडेड बाय पुरुषांचा HDI मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे याच्यामध्ये आपण तुलना करणार आहोत. मग याच्या व्हॅल्यू बघा, आता आता जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सची किंमत किती पाहिजे, आयडियली 1 पाहिजे. म्हणजे काय, 1 जर असेल तर आपण काय म्हणणार, महिला आणि पुरुषांचा समान विकास होतोय. ओके. परंतु जर GDI 1पेक्षा कमी आला तर ह्याचा अर्थ आपण काय म्हणणार आहे, तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचा विकास कसा होतोय, कमी होतोय. ओके. आणि GDIचं मूल्य 1पेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार आहे, तर स्त्रियांचा विकास जास्त झाला आहे पुरुषांपेक्षा. बघा, ही लक्षात ठेवायचं आहे. आयडियली आपल्याला किती पाहिजे GDI, तर 1 पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांचा पण विकास समप्रमाणात झालेला असणार आहे. जर GDIची किंमत 1पेक्षा कमी असली तर आपण काय लक्षात ठेवणार आहे, की पुरुषांचा जास्त झालेला आहे विकास. आणि GDIची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार, तर स्त्रियांचा विकास जास्त झालेला आहे. समजतंय का? चलो आगे. आता हा पुढचा इंडेक्स आहे, याच्यावर पण आयोगाचा क्वेश्चन्स आहेत. कोणता आहे बघा, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर असं त्याला म्हटलेलं. हा 1995ला सुरू झाला होता, 2010ला बंद झाला. ओके. याच्यामध्ये बघा काय दिले, 3 आयाम आहेत बघा, राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक स्रोतावरील मालकी. आता पहिल्यांदा राजकीय सहभागामध्ये आपण काय बघणार आहे, तर संसदेमध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा प्रमाणाचा विचार केला जातो. त्याच्यानंतर आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रिया म्हणजे काय केलं जातं, संसद किंवा अधिकार पदे किंवा मॅनेजर पदे यावर स्त्रिया आणि पुरुषांचा सहभाग. आणि नेक्स्ट काय, व्यावसायिक पदे तसंच तंत्रज्ञ पदांवर पुरुष आणि महिलांचा सहभाग. आणि आता तिसरा जर आयाम बघितला तर काय, आर्थिक स्रोतांवरील मालकी. म्हणजे काय लक्षात ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आयाम, राजकीय सहभाग, सेकंड आर्थिक सहभाग आणि चौथं लक्षात ठेवायचं त्या आर्थिक स्रोतावरील मालकी, असं लक्षात ठेवायचं. ओके. आता याचं जर मूल्य 0 आणि 1च्या दरम्यानच मोजलं जातं. 0 म्हणजे काय, महिलांचा सहभाग कमी असणे आणि 1 म्हणजे महिलांचा सहभाग जास्त असणे, असं लक्षात ठेवायचं. ओके. खाली एक इंडेक्स आहे बघा, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. आता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे. आता हा जो अहवाल आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आता वेगळी संस्था आहे बघा. मागच्या अहवाल आपण काय बघितलेलं, UNDP प्रकाशित करत होतं, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. परंतु हा इंडेक्स कोणाचा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. 2006 पासून हा निर्देशांक जारी केला जातो. याच्यामध्ये 4 आयाम आहेत बघा, आर्थिक सहभाग, शैक्षणिक क्षमता, आरोग्य आणि राजकीय सशक्तीकरण. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, 4 आयाम तेवढं लक्षात ठेवा एक्झामसाठी. खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही याची. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कोणता आहे, जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक, जो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सादर करते. 2006ला सुरू झाला आहे. त्याचे 4 आयाम माहीत पाहिजेत आपल्याला, आर्थिक सहभाग, शैक्षणिक क्षमता, आरोग्य आणि राजकीय सशक्तीकरण. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि पुढं बघा आता काय 0 to 1मध्येच असतं. त्याच्यामध्ये बघा स्त्रिया व पुरुषांमधील विकासाचे व सहभागाचे अंतर, म्हणजे व्हॅल्यू जर ह्या इंडिकेटरची 0 आली तर काय आहे, महिलांच्या आणि पुरुषांच्या विकासामध्ये खूप गॅप आहे. आणि 1 म्हणजे काय, ते गॅप कुठं तर कमी आहे. ओके. म्हणजे 0 म्हणजे काय आहे, तर महिला आणि पुरुषांच्या विकासामध्ये खूप अंतर आहे, म्हणजे तफावत खूप मोठी आहे. आणि 1 म्हटलं तर काय म्हणायचं, महिला आणि पुरुषांच्या विकासामध्ये गॅप कमी आहे, म्हणजे गुड. म्हणजे या
केसमध्ये 1 इज गुड अँड 0 मीन्स बॅड. ओके. आता 2020ला एकदा जो प्रश्न आला होता बघा, हा इंडिकेटर नवीनच आला 2020ला. प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ग्रहविषयक दबाव समायोजित मानव विकास निर्देशांक असं त्याला म्हटलं जायचं. हा 2020ला आला आणि कोणी सुरू केला आहे बघा, अगेन UNDPनंच सुरू केला आहे. याच्यामध्ये 2 आयाम आहेत, ते 2 आयामच तितके लक्षात ठेवायचं. काय तर पर कॅपिटा CO2 इमिशन म्हणजे दरडोई CO2 उत्सर्जन, आणि सेकंड आहे बघा दरडोई मूर्त ठसे म्हणजे पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट. इतकंच लक्षात ठेवायचं. आणि खाली काय लिहायचं, काय लक्षात ठेवायचं, यामध्ये आयामांचं ॲरिथमॅटिक मीन घेतलं जाते बघा, गणितीय मध्य. आपण ज्यावेळेस SDIचा अभ्यास केला तिथं भूमितीय मध्य घेतलं जातं, जॉमेट्रिक मीन. इथं काय घेतलं जातं, ॲरिथमॅटिक मीन. ओके. आणि या केसमध्ये पण काय आपल्याला बघा, 0 म्हणजे कमी डेव्हलप्ड आणि 1 म्हणजे डेव्हलप्ड, असंच लक्षात ठेवायचं. आणि लास्टला एक इथं आपल्याला एक इंडेक्स नवीन आहे बघा, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स 1970. ह्याच्यावर एकदा आयोगानं प्रश्न विचारलेला, NCERT मधला हा एक पॉईंट होता. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स मॉरिस डेव्हिस मॉरिस या सायंटिस्टने तो इकॉनॉमिस्टने डेव्हलप केलेला. याच्यामध्ये 3 आयाम आहेत, आयुर्मान, त्याच्यानंतर CMR म्हणजे बालमृत्यू दर आणि साक्षरता. ओके. आयुर्मान, अपेक्षित आयुर्मान, CMR म्हणजे बालमृत्यू दर आणि साक्षरता. ओके. होपफुली तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. कीप स्टडिंग. थँक्यू.